13 लोगों को खड़ा किया, 13 में से 12 चुन के आ गए। 13 थे, करेक्ट। उसमें से मैं एक था। यहाँ डिफेंस सेक्टर आना चाहिए, डिफेंस की इंडस्ट्री आना चाहिए। मुझे याद है कि प्रचार के टाइम जो कुछ इंक्लूडिंग पॉम्पलेट्स, एडवर्टाइज, पोल चीट्स पूरे लोकमत परिवार से, लोकमत से मुझे मिली। PNG गॅस लाईन म्हणजे घरगुती गॅस हा प्रत्येकाच्या घरात जाण्यासाठी आम्हाला PNG गॅस लाईन पाहिजे। आणि दुसरं, मराठवाड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा डेपो नाही आहे। त्या दोन गोष्टी पाहिजे। मैत्री जोपासावी तर बाबूजी सारखी। राजकारणातला प्रवास जो सुरू झाला तो केवळ आणि केवळ बाबूजीमुळे सुरू झाला। मला राजकारणात आणणारे बाबूजी। या शहराच्या टुरिझम डेव्हलपमेंटसाठी 4 ते 5 ठिकाणी साऊंड अँड लाईट शो केला जाईल। आपण परवानगी दिली म्हणून मी आणि परवानगी दिली एवढंच नाही, मित्रत्वाचं नातं एवढं जपलं की त्यांच्यामुळेच मी महापौर झाला। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डॉक्टर भागवतजी कराड मराठवाड्यातील सर्वात पहिले इथे आलेलं सुपर स्पेशालिस्ट पीडियाट्रिक सर्जन, 2दा औरंगाबाद शहराचे महापौर, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनचे संचालक, राज्यसभेचे खासदार आणि आता तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री। आज आपण त्यांचं लोकमत परिवारामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतोय। एका मंत्र्याचा हा स्वागत आहेच, पण त्याचबरोबर एका मित्राचं सुद्धा या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो, याचा सुद्धा आनंद खूप आहे। खरं म्हणजे आज या ठिकाणी मुक्त संवाद होणार आहे। या ठिकाणी कोणतीही मुलाखत नाही, कोणतीही जुगलबंदी नाही। या ठिकाणी सवाल जवाब होतील, पण मीडिया ट्रायल होणार नाही। आणि प्रश्नोत्तर होतील डॉक्टर साहेब, पण नक्की उलट तपासणी होणार नाही। धन्यवाद। या ठिकाणी फक्त होईल मुक्त संवाद, आणि हा मुक्त संवाद मराठवाड्याच्या विकासाचं नवीन पान लिहून जाईल याची मला निश्चितपणे खात्री आहे। आणि त्याचबरोबर डॉक्टर भागवत कराड यांच्या अंतरंग उलगडून दाखवणारा हे मुक्त संवाद ठरावं, एवढीच माझी अपेक्षा आहे। आपल्याला माहित आहे की सीतारामन मॅडम जे आहेत, निर्मला सीतारामन मॅडम, त्या फार काही हिंदीचं त्यांचा संबंध नाही। मात्र अनुराग ठाकूर ज्यावेळेला राज्यमंत्री होते, अर्थ राज्यमंत्री आपल्या ठिकाणी, तर त्यांना ते म्हणायचे की आप हिंदी में जवाब दे दो। परत आपल्याला तेच करावं लागणार आहे, आणि त्यामुळे आपण हिंदी मराठी असं चालू ठेवू। डॉक्टर साहेब, मला आठवतं की आपण या ठिकाणी औरंगाबादला आलात, कराड सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आपण चालू केलं, जबरदस्त चालू होतायचं त्यावेळेला। आपण चिकलठाणा लॉयन्स क्लबचे सदस्य झालात, प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्याबरोबर टेबलवर काम करू लागलात। आणि मी स्वतः पाहिलेलं आहे त्या काळात की डॉक्टर दीक्षित साहेबांचा आपल्यावर एवढा विश्वास की त्या काळात एक टेबलच त्यांनी तुम्हाला दिला आणि 25 प्लास्टिक सर्जरी आपण त्या काळात करू लागला। इसका मतलब क्या हुआ कि आप व्यवसाय में भी बहुत आगे थे, सामाजिक कार्य भी आप उत्तम प्रकार से कर रहे थे, और ऐसे वक्त आप राजकारण में, पॉलिटिक्स में कैसे आए और आपका पॉलिटिकल प्रवास कैसा हुआ, ये कृपया आप हमें बताइए। आपके मालूमात के लिए, मैं लॉयन्स क्लब ज्वाइन करने के बाद 1995 में MLA के इलेक्शंस हो गए, और MLA के इलेक्शन उस टाइम पूरे लायंस फैमिली ने बाबूजी को मदद करने का डिसाइड करा। उस टाइम डिसीजन लिया था, और मैं एक लायंस क्लब का उस टाइम सेक्रेटरी था। तो हम उस टाइम 4 ही क्लब थे, 4 या 5 क्लब थे। एक लायंस फैमिली बोल के मैंने बाबूजी का प्रचार किया। मुझे मालूम है मेरे पास
मारुति वैन थी, वैन में वोटर्स लाना छोड़ना, वोटिंग करके लाना। और मैं जिस एरिया में काम करता था वो स्वामी विवेकानंद कॉलेज, चिंतामणि कॉलोनी, समता नगर, कोटला कॉलोनी, वो उधर रहता था मैं और उधर ही काम करता था। तो अनफॉर्चुनेटली ही हैज़ लॉस्ट दैट इलेक्शन। तो जिन लोगों ने काम किए थे बाबूजी के लिए, तो उन लोगों ने को साहब ने घर पे जाके बोले कि आपको नगर सेवक खड़ा रहना है। तो नगर सेवक खड़े रहते समय कोल्हापुर पैटर्न लड़ना है, इंडिपेंडेंट लड़ना है, कोई चिन्ह लेना नहीं है। तो 13 लोगों को खड़ा किए, 13 में से 12 चुन के आ गए। 13 थे, करेक्ट है। उसमें से मैं एक था। तो टू बिगिन विथ आई वॉज अ इंडिपेंडेंट कॉरपोरेटर, और इंडिपेंडेंट कॉरपोरेटर ही नहीं था तो मुझे याद है कि प्रचार के टाइम जो कुछ इंक्लूडिंग पॉम्पलेट्स, एडवर्टाइज, पोल चीट्स पूरे लोकमत परिवार से, लोकमत से मुझे मिली थी। सब पूरा साहब देता। उस टाइम मेरा खर्च था 35,000 ओनली। जो कुछ जो थोड़ा इतना इसमें, और उतना ही नहीं, प्रचार में तो आगे थे ही। तो मेरे कुछ कार्यकर्ताओं को सीपी ने अटक करके पकड़ के लिए थे। तो बाबूजी, आपको याद है या नहीं मुझे मालूम नहीं है, स्टिल आई रिमेंबर दैट डे। तो कोटला कॉलोनी के पानी के टाकी के नीचे जो पत्थर पड़े थे, वो पत्थर पे आप 2 घंटे बैठ के थे मेरे लिए। तो मैं बोला ना, मैत्री जोपासावी ते बाबूजी सर की, त्यांनी त्यावेळेस मला मित्रत्वाचा जो प्रेम दिलं, तर तेव्हापासून हे प्रेम आमचं अजूनही आहे। आम्ही एकमेकाच्या विरोधात जरी लढलो असलो पण एकमेकाच्या विरोधात कधी शब्द बोललो नाही, तेही नाही बोलले, मीही बोललो नाही। म्हणून राजकारणातला प्रवास जो सुरू झाला तो केवळ आणि केवळ बाबूजीमुळे सुरू झाला। आणि त्याच्यापुढे बरेच मदत केली, आता ते काय मी सांगत बसणार नाही। ते महापौर होताना काय मदत केली, उलथापालथ होईल सगळं। ठीक आहे। डॉक्टर साहेब, जसं आपण नगरसेवक झालात, महापौर झालात, खासदार झालात आणि आता अर्थ राज्यमंत्री झालात, बातमी सुटली होती की आपण मंत्री म्हणजे आपल्याला मंत्री म्हणून घेतील। माझा प्रश्न एकच आहे की आपण दिल्लीला गेलात, आपल्याला प्राईम मिनिस्टरनी PMO मध्ये आपल्याला बोलवलं, आणि ज्या वेळेला प्राईम मिनिस्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं असेल डॉक्टर भागवत कराड आपको आज शाम 5 बजे शपथ लेना है, त्यावेळेला आपल्याला काय वाटलं? त्या क्षणाला त्या क्षणात आपल्याला काय वाटलं? जास्त वेळ गेला का? हा बिलकुल घ्या साहेब, बिलकुल। 6 तारखेला आम्हाला फोन आले, PMO ऑफिसमधून फोन आले आणि मला विचारण्यात आलं की डॉक्टर भागवत कराड बात कर रहे हैं? मला हाँ बात कर रहा हूँ। कहाँ हैं आप? मैं संभाजीनगर औरंगाबाद में हूँ। तो दिल्ली कब आ रहे हैं? मैं बोला दिल्ली 13 तारीख मैं पेट्रोलियम कमेटी में हूँ, 13 को मैं आने वाला हूँ। तो आपको नड्डा जी और PM साहब को मिलना है, तो कल रात को आना है। मैं तो मुझे समझ गया क्योंकि न्यूज़ चल रही थी, मेरा नाम किधर भी नहीं था। मैं बोला ठीक है सर, मैं कल कब तक पहुँचना है? तो कल रात का आपको पहुँचना है। मैं बोला ठीक है, मैं आऊँगा, लेकिन किससे बात करना नहीं, मीडिया से बात करना नहीं और किसको बताना नहीं। तो मैं समझ गया, मैं पुणे चला गया, और पुणे जाने के बाद मैं दूसरे दिन। डॉक्टर साहब, आप पुणे क्यों गए डायरेक्टली? यहाँ से रात को 8 फ्लाइट नहीं मिली तो वक्त पे नहीं पहुँचेंगे? 8 बजे प्लेन चला गया था। तो मैं उधर जाने के बाद, पुणे जाने के बाद एक दिन पूरा इंतज़ार करता रहा, किसका फ़ोन नहीं आया। वापस में फ़ोन लगाया, PMO ऑफिस का ही फ़ोन है क्या? तो वापस आ गया PMO ऑफिस, बल्कि ट्रू कॉलर पे। तो मैं समझ गया ये फ़ोन सही था। तो दूसरे दिन 10 बजे तक फ़ोन नहीं आया। मैं, हमारे मिसेस और लड़का, हम तैयार होकर बैठे थे। तो एक हनुमान जी मंदिर थे, हनुमान जी का मैं भक्त हूँ, तो हनुमान जी के मंदिर में जाके दर्शन करके आया। तो 10:30 बजे फ़ोन आया कि आपको PM साहब के ये गेट नंबर 7 से आपको ये घर आना है, आते समय अकेला आना है। कुछ इंस्ट्रक्शंस दिए PM साहब के, जो हार्दिक शाह बोल के जो उनके PS है उन्होंने। और आते समय मुझे मालूम नहीं क्या कारण था, लेकिन फेसबुक और ट्विटर के जो 8 दिन में आपके ऊपर कमेंट हो, पॉजिटिव हो नेगेटिव हो, वो डिलीट करके आना है। तो मैं चला गया। जाने के बाद 12 बजे PM साहब, नड्डा साहब, अमित शाह साहब, गडकरी साहब, 5 जने और राजनाथ सिंह साहब आए।
और आते ही स्टार्टिंग ही मोदी साहब ने ही चालू करे, लेट हुआ था थोड़ा, तो बोले कि हम आपको बुलाया है, मेरे साथ और लोग भी थे, कि आपको हम मिनिस्टर बनाने वाले हैं और आपको लेटर मिलेगा इमीडिएट। लेकिन उन्होंने मार्गदर्शन करे। तो उस टाइम जब मोदी साहब ने बोला तो दॅट वॉज आयुष्यातला एक मोठा म्हणजे आनंदाचा क्षण तो होता। त्या लोकांबरोबर मी PM साहेबाच्या घरी होतो आणि म्हणतो ना, त्या आनंद आपला गगनात नमावण्याचा झाला, ते आपल्याला आता कन्फर्म झाला असं वाटत होतं। कारण मी बऱ्याच वेळा ऐकत होतो की बऱ्याच वेळा शब्द मिळतो आणि जोपर्यंत शपथ होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं। म्हणून आता PM साहेबांनी जर सांगितलं, मला आता ह्याच्यात काही बदल होणार नाही, आता काही टीव्हीतली किंवा पेपरमधले न्यूज नाही, PM साहेबांनीच सांगितलं की मी तुम्हा सर्वांना मंत्री करणार आहे। आणि म्हणून आम्हाला सांगितलं की तुम्हाला 2:30 वाजता आम्हाला तिथे जेवण वगैरे दिलं आणि 5 वाजता शपथ घ्यायला यायचं, असा फक्त 2.5 तासाचाच आम्हाला वेळ दिला आणि तो अत्यंत माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण होता, आनंदाचा क्षण। डॉक्टर साहेब, आपण 2 गोष्टी अनुभवल्या आहेत दिल्लीमध्ये। भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्याचे नेते, मुंडे साहेबांचे विश्वस्त, या नात्याने आपण दिल्लीच्या लोकसभेमध्ये किंवा त्या कॉरिडॉरमध्ये जात होतात, अनेकांना भेटण्यासाठी प्रयत्नही करत असायचे त्यावेळेला अधिकाऱ्यांना। येस। पण अचानक आपण तो अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण अर्थराज्यमंत्री झालात। या 2 मधला काय अनुभवामधला फरक है, हाँ अपन जरूर सांगा मला, कारण मला सुद्धा खूब है कि जब आप मेंबर ऑफ पार्लियामेंट थे या एक भाजपा के नेता करके दिल्ली जाते थे और आप ऑफिसर्स से मिलने की कोशिश करते थे और बाद में आप अर्थ राज्य मंत्री हुए, तो 2 मध्ये उसमें क्या आपको डिफरेंस मिला है? पिछले 25 साल से मेरा वाइट सफारी और वाइट शर्ट रहता है, तो उधर मेंबर ऑफ पार्लियामेंट को अगर पहचानना है तो जैकेट के सिवाय कोई पहचानता नहीं, इसलिए मैं जैकेट डालना चालू किया। नहीं तो मुझे कुछ जैकेट डालने की कुछ ज़रूरत नहीं थी, लेकिन दिल्ली में मेंबर ऑफ पार्लियामेंट को पहचानना है तो जैकेट लगता है, इसे मुझे भी लगा। और एक बार मुझे याद है, एज अ मेंबर ऑफ पार्लियामेंट मुझे हर दिन एक कार्यकर्ता बोल के कोई ना कोई मंत्री को मिलता था। अब किरण रिजिजू जो क्रीड़ा मंत्री थे, उनको इधर लाना था, उनके पास गया मैं, तो उनको पास जाने के बाद 2-2, 3-3 दिन अपॉइंटमेंट मिलती नहीं थी। श्रीपाद नाइक जी जो आयुष के मिनिस्टर थे, उनके पास होम्योपैथी डॉक्टरों का काम था, वैसे अपॉइंटमेंट नहीं मिलता था। इतना ही नहीं तो अमिताभ कांत जो नीति आयोग के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर है, उनका भी अपॉइंट लेने को मुझे टाइम लगा। लेकिन अभी मिनिस्टर बनने के बाद जो मुझे एक्सपीरियंस आ गया, और दैट टू फाइनेंस मिनिस्टर, श्रीपाद नाइक साहब को ही मेरे पास आना तो मुझे अपॉइंटमेंट लेना पड़ा। हाँ, अपने अमिताभ कांत का इधर आए तो अपॉइंटमेंट लेना पड़ा था, लेकिन अमिताभ कांत को मैं 2 दिन पहले मेरे PS ने फ़ोन किया, मंत्री जी आपको मिलना चाहते हैं तो आप आएंगे, कब आएंगे? तो उन्होंने इमीडिएट अपॉइंट दिया कि मैं 7 तारीख को 4 बजे आऊँगा, मैं थोड़ा बाहर जा रहा हूँ। तो मिनिस्टर होने के बाद बहुत ही चेंज हो चुका है, और दैट टू फाइनेंस मिनिस्टर, ये बहुत ही इम्पोर्टेंट पोर्टफोलियो है। मुझे सब मैं सुनता था, लेकिन मैं अनुभव ले रहा हूँ कि ये मिनिस्ट्री का पोर्टफोलियो बहुत ही इम्पोर्टेंट है, हर डिपार्टमेंट से काम है और हर डिपार्टमेंट का मिनिस्टर एक अलग ढंग से देखते हैं। उतना ही नहीं तो जब मैं मोदी साहब को 2 दिन पहले मिला तो वो खुद बोले कि आपको फाइनेंस मिला है तो आपको ये मिनिस्ट्री में कष्ट उठाना पड़ेगा, आपको कॉन्सेंट्रेट करके काम करना पड़ेगा। तो मैं उस दिन बोला, सर मैं एक डॉक्टर हूँ और डॉक्टर होने की वजह से मैं पहले से ही काम करने की मुझे आदत है। 5 बजे के बाद मैं सोता नहीं, 5 बजे उठ जाता हूँ, आधा घंटा योगा करके मैं हर दिन सवेरे 2-3 घंटे पढ़ते रहता हूँ, और मैं आपको प्रॉमिस करता हूँ कि मैं यहाँ अच्छा एक काम करके बताऊँगा। इतना मैं मोदी साहब को बहुत अच्छा, बहुत अच्छा। डॉक्टर साहब, बहुत अच्छा लगा कि एक हमारा औरंगाबाद का एक नागरिक, हमारे दोस्त, आता ते दिल्लीमध्ये कोणालाही बोलवू शकतात
आणि खात्री पटली की औरंगाबादसाठी नक्की ते आता काहीतरी करू शकतात. माझे 4 प्रश्न आता याबद्दल मी आपल्याशी मुक्त संवादामध्ये घेऊ इच्छितो. माझा पहिला प्रश्न असा आहे की आय एम फाइंडिंग देर आर फ्यू इंडस्ट्रियलिस्ट ऑल्सो हिअर. नाउ वी हॅव अ DMIC. We have a Shendra Bidkin DMIC here. We have spent crores of rupees on infrastructure. Infrastructure is also ready for the industrial base. We are hearing for long that there will be a bulk drug hub or there will be a defense hub. But at this moment, there is no, we don't have any big industry. तो डॉक्टर साहब अब इंडस्ट्री के बारे में आप क्या करेंगे, कृपया बताइए. CMIA, मासिया, औरंगाबाद फर्स्ट, ये तीनों चारों ऑर्गेनाइजेशन ने इकट्ठा के मेरा रमा में सत्कार किया और उसी दिन सत्कार में ही इसके ऊपर डिस्कशन हो गया, पर्टिकुलर डिफेंस के बारे में. यहाँ डिफेंस सेक्टर आना चाहिए, डिफेंस की इंडस्ट्री आना चाहिए और कोई मोटी इंडस्ट्री आना, बड़ी इंडस्ट्री आनी चाहिए. उतना ही नहीं तो यहाँ इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर भी आना चाहिए. तो ये दोनों तीनों 15-20 दिन पहले ही हमारा डिस्कशन हुआ था. उसके बाद मैं 4 मिनिस्टर का अपॉइंटमेंट ले लिया और इन लोगों को दिल्ली बुलाया था, दिस ऑर्गेनाइजेशन पीपल. उसमें गडकरी साहब का अपॉइंटमेंट लिया था, टूरिज़्म मिनिस्टर का अपॉइंटमेंट लिया था, बाद में डिफेंस के मिनिस्टर नहीं थे लेकिन सेक्रेटरी का अपॉइंटमेंट लिया था, हमारे एविएशन मिनिस्टर का अपॉइंटमेंट लिया था. तो इस शहर के विकास के लिए जो जो चीज़ लगती है उसका हमने एक प्रिंट बना के रखा है, ब्लू प्रिंट. उसका DPR नहीं बना, लेकिन डिफेंस के बारे में जो हमारा डिस्कशन हो चुका है, तो डिफेंस से कौन कौन सी इंडस्ट्री आ सकती है उनका एक टीम ये शहर में 21-22 को आने वाला है और ये इंडस्ट्रियलिस्ट के साथ पूरा एरिया देख के इधर एक मीटिंग होने वाली है और उसके बाद डिसीजन होने वाला है कि डिफेंस से कौन कौन सी इंडस्ट्री आ सकते हैं. उतना ही नहीं तो दिल्ली में द्वारका में 250 एकड़ पे इंटरनेशनल कन्वेंशन सेंटर 5,000 करोड़ का हो रहा है. उसी धरती पे हमारे शहर में 50 एकड़ पे ऐसा ही सेंटर चालू करने के लिए हम लोग कोशिश कर रहे हैं. उसमें अमिताभ कांत और मैं हम बात करके जगह अगर मिल गई, उन्होंने बोला है कि अगर जगह मिल गई तो मैं 1 रुपये में जगह दो, मैं उसको लगा उतना पैसा खर्चा करूँगा. अभी पैसा खर्चे वाला तो सैंक्शन करने वाला मैं हूँ. उन्होंने 500 बोले तो 501 रुपये देने को हम तैयार हैं. मुझे जितना अच्छा हो सके उतना ये शहर के करने का मेरी उम्मीद है. खूप बरं वाटलं आपण कन्व्हेन्शन सेंटरबद्दल बोललात. खरं म्हणजे उद्योगमंत्री म्हणून कन्व्हेन्शन सेंटर इथे आणण्याचं त्यावेळेला ठरलं होतं. अमिताभ कांत साहेब हे सुद्धा माझ्याच कार्यालयात येऊन मुंबईमध्ये हे ठरलं. पण पुढे जे झालं त्याची आपल्याला कल्पना आहे, तेव्हा आपल्याला मी शुभेच्छा देतो की आपण कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी करू शकाल. डॉक्टर साहेब, माझा एक मुद्दा असा आहे की मुंबई, पुणे आणि ठाणे या राज्यातील 3 ठिकाणी घरात गॅस येतं, बरोबर आहे ना? घरात डायरेक्ट गॅस तुमच्या इथे येतं. काय असं याबद्दल आपल्या औरंगाबादमध्ये घरपोच गॅस ज्याला म्हणतो की आपलं नळ उघडलं की गॅस मिळेल औरंगाबादमध्ये, याबद्दल आपण काय करू शकता डॉक्टर साहेब? आपल्या माहितीस्तव मिनिस्टर होण्याच्या अगोदर मी पेट्रोलियम अँड गॅस कमिटीवरती होतो. त्याचे मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान होते. तर मी त्यांना भेटून स्पेसिफिक सांगितलं, मराठवाडा हा मागासलेला महाराष्ट्रातला भाग आहे आणि ह्याच्या विकासासाठी आपण ज्या खात्याचे मंत्री आहात त्यातल्या 2 गोष्टी आम्हाला पाहिजे. एक, PNG गॅस लाईन, म्हणजे घरगुती गॅस हा प्रत्येकाच्या घरात जाण्यासाठी आम्हाला PNG गॅस लाईन पाहिजे. आणि दुसरं, मराठवाड्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा डेपो नाही आहे. त्या 2 गोष्टी पाहिजे. त्यांनी ताबडतोब तरुण कुमार नावाचे सेक्रेटरी त्यांना बोलवलं आणि खासदार डॉक्टर कराड म्हणतात त्या गोष्टी कशा करता येईल ते सांगा म्हणून सांगितलं. मी त्याचा फॉलोअप घेतला
आणि आपल्या संभाजीनगर शहरापासून 2 आपणाला अल्टरनेटिव्ह होते. एक गेल नावाची PSU आहे, त्या गेलचं मुंबई टू नागपूर एक एक्सप्रेस लाईन आपल्या समृद्धी मार्गातून जाणार आहे, पण तिला 3 वर्ष आहेत. 3 वर्ष लागणार तिला. 6,000 कोटीचा प्रकल्प आहे तो. त्यालासुद्धा आपल्याकडं आपल्या शहराजवळ वॉल मिळणार आहे. पण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे अहमदाबाद टू विशाखापट्टणम जाणारी मोठी लाईन आहे, त्या वॉलवरून आपण गॅस लाईन मंजूर करून घेतली. 3,500 कोटीचा प्रकल्प आहे. 3,500 कोटीचा प्रकल्प. तिथून गॅस इथं आणणं आणि इथं आणून फक्त संभाजीनगर शहराच्या घरातच नाही तर इंडस्ट्रियल एरियामध्ये. कालच मला MIDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AC मला भेटून गेले आणि MIDCनं परमिशन दिली वाळूज एरियामध्ये आणि शेंद्रा एरियामध्ये सुद्धा गॅस टाकायची. त्याचबरोबर महानगरपालिकेने सुद्धा परमिशन दिलेली आहे. महानगरपालिकेचे 9.5 कोटी रुपये मी माझ्या हातानं ड्राफ्ट महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिला त्या कंपनीचा, आणि त्या देऊन या शहरामध्ये PNG गॅस म्हणजे प्रत्येकाच्या, विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट नाही की प्रत्येकांच्या घरामध्ये डोमेस्टिक गॅस आता गॅस लाईननं येणार आहे. त्याचं पूर्ण म्हणजे पैसे मंजूर झाले, प्रोजेक्ट मंजूर झाला, त्याची परमिशन मिळाली. आणि मी माननीय मोदी साहेबांच्या भेटीमध्ये त्यांना विनंती केली की आपण या कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी यावं. तर त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही लेट इट कम थ्रू द चॅनल. तो हरदीप सिंग पुरी यांचे मंत्री आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, तर ते इथं येतील आमच्याबरोबर आणि लवकरच 1 ते 2 महिन्यामध्ये आपण आपल्या शहरामध्ये जसं मुंबई, पुणे, ठाणे आणि आपलं 4थं शहर राहील तिथं घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे मिळणार आहे. आणि केवळ हे माझ्या प्रयत्नातून येतोय. फार चांगलं डॉक्टर साहेब, आपल्याला शुभेच्छा देतो की आपण लवकरच त्याचं भूमिपूजन करावं. डॉक्टर साहेब, एक मुद्दा मला असं वाटतं की आपण 2दा महापौर होता, मात्र अद्यापही या शहराच्या नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही. दर 5 वर्षांनी पाणी योजनेचं नाव बदलतात. कधी समांतर जल होतं, कधी अजून काही होतं. तर आपण आलात आणि शेवटी हे पैसे 750 कोटी रुपये आपल्याला आठवत असेल, सुरुवातीला केंद्रातूनच आपण त्या काळात आणले होते. तर आता माझा प्रश्न असा आहे की आपण फक्त योजनेचं नाव बदलण्याचा प्रयत्न करणार आहात की खरंच लोकांच्या घरात पाणी पोहोचेल या दृष्टीने विचार करणार आहात? संभाजीनगरला वाईट आपल्या सर्वांना असं वाटतं की आपण सर्व उद्योजक आहोत, एज्युकेटेड आहोत, कुणी राजकारणी आहे, पण अत्यंत दयनीय परिस्थिती आहे की 8 दिवसाला पाणी मिळतं. मध्यम क्लास, हायर क्लास लोकांना ठीक आहे, पण जे खरंच 2 खोल्याचं घर आहे त्यांनी 8 दिवस पिण्याचं पाणी साठवून कसं ठेवावं ही अडचण आहे. पण नाईलाज आहे. मी महापौर 2दा होतो, पण नेहमीच शिवसेनेचं वर्चस्व आमच्यावर राहिलेलं आहे. आणि एखादा कुठलाही सभागृहात ठराव करायचा असेल तर सभागृहात ठराव करायचा असलेल्या शिवसेनेच्या मदतीशिवाय ठराव होऊ शकत नव्हता. आणि शिवसेनेचं त्या काळात सुप्रीम कोण होतं आपणाला माहीत आहे. म्हणजे विषयपत्रिकासुद्धा त्यांच्याकडे जायची आणि मगच तिथूनच कळायचं की हा ठराव मंजूर करावा का नाही करावा. अशी परिस्थिती आपल्या शहराची होती. म्हणजे मी महापौर म्हणून जबाबदारीनं सांगतोय. मग अशा परिस्थितीमध्ये ऑनेस्टली शहराचा विकास पाहिजे तसा झालेला नाही. पैसे येऊनसुद्धा समांतर जलवाहिनी पूर्ण होऊ शकली नाही. 1680 कोटी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना मंजूर केले. टेंडर निघालं, तेही रद्द करण्यात आलं. ज्यावेळेस टेंडर झालं त्यावेळेस स्टीलचा भाव 2800 रुपीज पर टन होता, आता 5800 झालं आहे. मला जे कानावर आलं आहे की ते कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही किंवा करणार नाही, पण मला हे बाहेरून कळलेलं आहे. मी प्रशासनाला विचारून त्याची माहिती घेणार आहे आणि त्यानंतर हा प्रोग्राम कसा लवकरात लवकर कंप्लीट होईल त्यासाठी मी त्यांच्याकडून बार चार्ट घेणार आहे. पहिल्या महिन्यामध्ये किती काम होईल, दुसऱ्या महिन्यामध्ये किती काम होईल, 6 महिन्यात किती, असं करून शहरातील जनतेला पाणी चांगलं म्हणजे मुबलक कसं मिळेल आणि लवकर कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्यात जर काही अडचण आली तर आपल्या माहितीस्तव मी माझ्याकडं जसं फायनान्स डिपार्टमेंट आहे तसं PSU आहेत माझ्याकडे.
पब्लिक सेक्टर युनिट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 256 पब्लिक सेक्टर युनिट आहेत. महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न ह्या कंपन्या सर्व माझ्या अंडर आहेत आणि ह्या कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात, ह्या कंपन्या सोलार एनर्जी प्रोड्यूस करतात, ह्या कंपन्या थर्मल पॉवर करतात. म्हणजे ह्या दिस इज जस्ट टू डेव्हलप द इन्फ्रास्ट्रक्चर. अशा कंपन्या आहेत. हे मला सुद्धा एवढं माहीत नव्हतं, पण आता मिनिस्टर झालं सर्व माहीत झालं आहे. तर मला असं वाटतं आहे की जे काम टेंडर होऊन झालेलं आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. इन केस जर काही अडचण आली तर आम्ही जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ते एक्सपिडेट कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण शहराचा विकास जर करायचा असेल तर या शहराला रोज मुबलक पाणी मिळालंच पाहिजे आणि ही माझी काम करण्याची पहिली प्रायोरिटी राहणार आहे. ठीक आहे, धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, जसं औरंगाबादला आपण इंडस्ट्रीयल हब म्हणतो, औरंगाबाद इज ऑल्सो नोन ॲज अ टुरिझम कॅपिटल. आपल्याकडे अजंता आहे, आपल्याकडे एलोरा आहे, आपल्याकडे घृष्णेश्वर आहे, आपल्याकडे दौलताबाद फोर्ट आहे, आपल्याकडे पैठण आहे. तर आणि कोरोनानी अक्षरशः टुरिझमचं कंबरड मोडलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी घृष्णेश्वर असू द्या, दौलताबाद फोर्ट असू द्या, याला अधिक अट्रॅक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी काही केलं पाहिजे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यासंबंधी टुरिझम संबंधी आपल्याकडे काही प्लॅन्स आहेत का? खरं तर आपल्या शहराला मला वाटतं आपण मंत्री असताना, आपलं सरकार असताना याला टुरिझम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं डिक्लेअर केलं होतं, बरोबर 15 वर्षापूर्वी. आणि टुरिझम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र डिक्लेअर केल्यानंतर कारण एकच आहे, या ठिकाणी घृष्णेश्वर आहे, देवगिरी फोर्ट आहे, एलोरा आहे, अजिंठा आहे, बेबीचा मकबरा आहे, पानचक्की आहे आणि याशिवाय लोणा, म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगता येईल आपल्याला. तर हे सर्व असताना टुरिझममध्ये मला वाटतं कुठल्या सरकारवर जाणार नाही, पण आत्तापर्यंतचं काम नाहीच आहे. हे सर्व असताना मी खासदार असतानाच या शहरामध्ये टुरिझम वाढवण्यासाठी दौलताबाद फोर्टला आपण लाईटिंग वेगळे आणि साऊंड अँड लाईट शो वेगळा करावा असा मी प्रोजेक्ट तयार केला होता. नरेंद्र नायडू ज्यांनी सोमनाथ टेम्पलचं लाईटिंग केलं, ज्यांनी सरदार वल्लभभाई पुतळा गुजरातमधला त्याचं लाईटिंग केलं, ज्याला राम मंदिराचं काम मिळालं आहे, ते गुजरातचे आहेत. त्यांना बोलवून या 3-4 ठिकाणचं प्रोजेक्ट तयार केलेले आहेत. त्यामध्ये दौलताबाद फोर्ट असेल, घृष्णेश्वर मंदिर असेल, घृष्णेश्वर मंदिराच्या समोरचं ते अहिल्यादेवीचं कुंड असेल, शहाजीराजांची गडे असेल, सोनेरी महल असेल किंवा बेबीचा मकबरा असेल, असे सर्व प्रोजेक्ट तयार केले होते. आणि मी एक प्रोजेक्ट तयार करणार होतो, पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आता मंत्री झालो आहे. आणि मंत्री झाल्यानंतर परवा आपण सांगितल्याप्रमाणे एक फायनान्स हे तर आहेच, बजेट तर एक विषय आहे, पण बजेटबरोबर माझ्या अंडर सर्व बँक म्हणजे नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँक, नॅशनलाइज 12 बँक आणि प्रायव्हेटच्या बँका हे आहेत. आणि त्यांच्यामध्ये CSR जो आहे तो CSRच्या माध्यमातून ह्या 4-5 साईट मी डेव्हलप करणार आहे. आणि आपणाला लक्षात येईल, आजचा दिवस लक्षात ठेवा, पुढील 1 वर्षाच्या आत ह्या 4-5 ठिकाणी काम सुरू झालं असेल, इतका फास्ट करणार आहे. म्हणजे या शहराच्या टुरिझम डेव्हलपमेंटसाठी 4 ते 5 ठिकाणी साऊंड अँड लाईट शो केला जाईल. टुरिझम येतील तिथं आणि हे करतील. त्याचबरोबर दौलताबाद फोर्टला मागच्या बाजूला रोपवे टाकता येईल का? एक कॉन्ट्रॅक्टर जो रायगडवर ज्यांनी रोपवे टाकलेले त्यांना बोलवून त्यांच्या मार्फत आपण सर्वे केलेला आहे. त्याचबरोबर अजिंठा व्ह्यू पॉईंट ते अजिंठा केव्स इथं रोपवे टाकता येईल का, त्याचासुद्धा आम्ही सर्वे केलेला आहे. तर ह्या सगळ्या टुरिझम वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. याशिवाय जे मेन रखडलेलं काम आहे शहरामध्ये, संभाजीनगर ते अजिंठा, तर त्या इंजिनियरला मी 2 दिवसापूर्वी दिल्लीहून फोन केला आणि त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की 2 महिन्यामध्ये आम्ही काम पूर्ण करतो दिवाळीपर्यंत. म्हणजे हा रस्तासुद्धा चांगला झाला तर ते काम होऊ शकेल. पण टुरिझम एवढ्यावर भागणार नाही, त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे. म्हणून हे एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी काही उद्योजक जे आले होते संभाजीनगरचे, त्यांच्याबरोबर परवाच्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वीच आम्ही एव्हिएशन मिनिस्टरची भेट घेतली
आणि त्यांना विनंती केली की इथं ह्या ज्याप्रमाणे 7 एअरलाईन होत्या ते सुरू झाल्या पाहिजे, त्याचबरोबर एअरपोर्टचं एक्सपान्शन झालं पाहिजे. एअरपोर्टच्या एक्सपान्शनच्या अडचणी मी त्यांना सांगितल्या, कारण इकडं 3000 घरं तोडून जर तुम्ही टॅक्सीवे टाकणार असाल तर त्याला 10 वर्ष लागतील. त्यापेक्षा साऊथ साईडची जमीन ॲक्वायर करा असं मी त्यांना सूचना केली. तर माहीत नाही काय ते, तर लवकर काम होईल ते त्यांनी तत्वता त्यांनी मान्य केलं. आणि याहीपेक्षा आपल्या एअरपोर्टला इमिग्रेशन सेंटर कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न केला. देशाचे इथून ॲव्हिएशनचं पत्र घेऊन मान्यता घेऊन देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांची भेट घेतली आणि अमित शहाच्या माध्यमातून नित्यानंद राय हे राज्यमंत्री आहेत बिहारचे, त्यांच्यामार्फत इमिग्रेशनची प्रोसेस चालू आहे. आणि इमिग्रेशनची प्रोसेस झाली तर आपल्या एअरपोर्टला इंटरनॅशनल दर्जा मिळेल आणि तो दर्जा मिळाला तर इथून अजून इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे विमानं चालू होतील. तर एकंदरीत शिकलेला माणूस जर असेल तर काय करता येतं हे आपण आता सांगितलं. आणि आपल्या या अंतरंगातून आपण शहरासाठी आपण काय करू इच्छितात, आसमंतासाठी काय करू शकता, राज्यासाठी हा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं. मी माझ्या शेवटच्या सेक्शनकडे येतो आणि ते आहे केंद्र. कारण शेवटी आपण हे सगळं करू इच्छितात, कारण आपण वारंवार सांगतायत की आपण केंद्रीय अर्थराज्यमंत्री आहात. अँड ॲज अ मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फिनान्स, all banks, SEBI and insurance, all the financial services are under you. yes. At the same time, DIPAM is also under you. So now, in other words, by profession, you are doctor of health. But by the blessings of Modi ji, you have been made a doctor of wealth. Wealth, yes. So now my question is, how is the economy of the country at this moment? तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे, कारण मी नेहमी कुठल्याही मिनिटमध्ये डॉक्टर ऑफ हेल्थ आणि डॉक्टर ऑफ वेल्थच करतो. डॉक्टर ऑफ हेल्थ मी परिपूर्ण आहे, डॉक्टर ऑफ वेल्थ मी परिपूर्ण म्हणणार नाही, कारण अजून मी त्याच्यातले शिकतोय, बरंच काही शिकतोय. कारण सर्व बँक्स म्हणजे सर्व्हिसेस, फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या अंडर आहेत, त्याचबरोबर DIPAM आहे. आणि सर्व करत असताना एकंदरीत जर पाहिलं तर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. आणि ज्या तऱ्हेनं कोविडमुळे घसरण झाली होती आर्थिक परिस्थिती, ते आता कालच आपण तर GDP पाहिला असेल तर 20.4% म्हणजे राईज झालेलं आहे. तर एकंदरीत ज्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत त्याचा फायदा जनतेला होतो आहे. आणि आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत बरेच काही गोष्टी उद्योजक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील जनतेला त्याचा फायदा होतो आहे. म्हणून मला खात्री आहे की ह्याची आपली इकॉनॉमी चांगलीच होईल आणि चांगली झाल्यानंतर एक भारत, नया भारत, सक्षम भारत आणि विकसित भारत काही दिवसामध्ये होईल ह्याची मला आशा वाटते. आपण मुंडे साहेबांना खूप मानता, कारण मला वाटतं की सुरुवातीला राजेंद्र दर्डा आणि तिथून मग गोपीनाथजी मुंडे, तो सगळा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. परंतु डॉक्टर साहेब, आपण गोपीनाथ गडावरूनच खरं म्हणजे सुरू केलं ना, बीडवरून आपण सुरू केलं, फार चांगली गोष्ट केली. आणि जसं आपण मंत्री झाला, प्रत्येक औरंगाबाद आज बघा ना, इतकं वेळ झाला पण सगळे आहेत, कारण प्रत्येक औरंगाबादकराच्या मनात कौतुकाची आणि अभिमानाची आज गोष्ट आहे की हमारा आदमी दिल्ली पहुंच गया है. इतका जो आनंद आम्हाला झाला तसाच आनंद आपले नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या दुसऱ्या सहकारी पंकजा मुंडे या दोघांनाही झाला असेल. या दोघांपैकी जास्त आनंद कोणाला झाला? पहिला प्रश्नाचा अगोदर त्याच्यातला पहिला जो प्रश्न होता, मला राजकारणात आणणारे दर्डा बाबूजी आणि 1995ला ते इलेक्शन हारले. पहिले 6 महिने थोडा इंटरेस्ट घेतला त्यांनी आणि मला
तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक ग्रुप करून लोकमतलाच बसवून स्टँडिंग कमिटी चेअरमन प्रदीप जयस्वालच्या विरोधात मला उभा केलं आणि त्यावेळेस मी मुंडे साहेबांना भेटलो की भाजपचे 2 मतं मला द्या म्हणजे आम्ही जिंकू शकू. मुंडे साहेब म्हणले मी उपमुख्यमंत्री आहे आणि मी काही तुम्हाला ही मतं देऊ शकत नाही, तुम्ही शक्य असेल तर भाजपमध्ये या, मी तुम्हाला उपमहापौर करतो. मी तुमच्या कानावर टाकलं आणि कानावर टाकल्यानंतर ते म्हणले 6 महिने थांबा, भाजपमध्ये जाऊ नका. मी 6 महिने थांबलो आणि नंतर आपण परवानगी दिली म्हणून मी आणि परवानगी दिली एवढंच नाही, नंतर मित्रत्वाचं नातं एवढं जपलं की त्यांच्यामुळेच मी महापौर झाला आज पहिल्या वेळेस केली. तर असं एकंदरीत हे केलेलं आहे. आता विषय आहे दुसरा महत्त्वाचा म्हणजे पंकजाताई शाळेत असतील पण मुंडे साहेबांच्या मी सावलीसारखा मागं होतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी त्यांच्याबरोबरच होतो. म्हणून म्हणजे कुठलीही अगदी ज्यावेळेस राज्यसभेला गेलो त्यावेळेस त्या स्वतः फॉर्म भरायला आल्या, ज्यावेळेस मी रिझल्ट डिक्लेअर झाला घरी जाऊन त्यांच्याकडून सत्कार घेतला, तसं यावेळेससुद्धा गडावर जाण्याच्या अगोदर त्यांनी मला बोलवलं. त्यांना सांगितलं की मी माझ्या आईला म्हणजे मुंडे वहिनींना मी बोलवते, त्यांनासुद्धा बोलवलं. त्यांच्या घरी माझा सत्कार केला. सत्कार केल्यानंतर दोघेही बहिणी म्हणजे खासदार आणि पंकजाताई दोघे वैद्यनाथच्या दर्शनाला आल्या. तिथं आम्ही वैद्यनाथची आरती केली आणि मग पंकजाताईंनी झेंडा दाखवून माझी यात्रा सुरू झाली. मुंडे साहेबांना अभिवादन केल्यानंतर अर्थात हा कौटुंबिक प्रसंग होता आणि त्यांना तिघांनाही आनंदच झाला. आणि त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस एक नेते म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या एक कार्यकर्त्याला, रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, एक निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, ज्याच्यावर जबाबदारी दिली ते 100% पार पडणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली म्हणून हे दोघंही तेवढेच आनंदी झालेत असं मला वाटतं. मजा आली. मला खात्री आहे की आपल्याला विचारताना, आपल्याशी संवाद साधताना मला जितका आनंद झाला तितकाच आनंद निश्चित या ठिकाणी शहरातील जे मान्यवर आले आहेत आणि लोकमत परिवारातील माझे सहकारी त्यांना नक्कीच झाला असेल. अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात आज आपण सगळी उत्तरं दिलीत. निश्चितच आजचा मुक्त संवाद खरोखरच मुक्त होता याबद्दल मला खात्री आहे. आणि डॉक्टर साहेब आपण नशीबवान आहात, सगळेजण सांगतील आपण नशीबवान आहात. याचं कारण असं, आपण गेला होता डॉक्टर खेडकरांकडे शिक्षणामध्ये मदत करा, शिक्षणाबरोबर आपल्याला तिथून वहिनी घेऊन आलात. आपण अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलात. बघा नशीब कसं आहे की आपण पूर्ण महापौर झालात. 2009 मध्ये जर आपण आमदार म्हणून निवडून आला असता, माझ्या विरुद्ध जरी निवडून आला असता तरी आज हे दिवस आले नसते. आपण इथेच आमदार राहिला असतात. आता आपण खासदार झालात, अर्थ राज्यमंत्री झालात, भविष्य उज्ज्वल आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या माध्यमातून या शहरातील सर्व नागरिकांना, या जिल्ह्यातील नागरिकांना, मराठवाड्यातील लोकांना निश्चित एक आश्वासन मिळतंय. मी सगळ्यांतर्फे आपला आभार मानतो.